कधी कधी अचानक ठरवलेले प्लॅन हे फसतात आणि कधी चांगले पण होतात. आज म्हटलं चला देवाला जाऊया, आता श्रावण महिना पण आहे, कुठेतरी एका महादेवाला जाऊया. पण जाता जाताच पावसाने असा काय पचका केला ना, तर पण शेवटी चांगला झाला, मस्त दर्शन वगैरे झालं. पण जाताना काय मस्त इथं झाडे डोंगर म्हणतात ना, एवढं छान होतं ना, पावसाचं वातावरण होऊन गेल्यावर खूप छान वाटत होतं. सगळं असं डोंगरावर मंदिर वगैरे खूप छान वाटत होतं. तुम्ही पुण्यात येत असेल ना, तर नक्कीच ह्या मंदिरात गेला असेल. अचानक पाऊस आला आणि क्षणभर वाटलं की आता आपला प्लॅनच फसतोय. पण शेवटी म्हणतात ना, देवाच्या दर्शनाला निघाले काही ना काही मार्ग निघतो. शेवटी पाऊस थोडा कमी झाला आणि आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. तिथून थोडंसं थांबलो होतं मध्ये. मग पावसानंतरचं वातावरण एकदम छान, हिरवळ, सगळीकडे थंड शांत वातावरण होतं. मंदिरात गेल्यावर मग जाता जाता प्रसाद वगैरे घेतला, फुलांचंही घेतलं आणि मग आम्हाला मिळालं दर्शन. आतमध्ये काय एवढं फोटोज वगैरे काढायला तिथं काढून देत नाहीत. मग बाहेरून आम्ही सगळा व्ह्यू वगैरे बघितला. बाहेरून मस्त सजावट आता श्रावणामुळे केलेली होती मंदिराची. खूप छान प्रसन्न वातावरण वाटत होतं. पण आजचा प्लॅन आमचा सक्सेस झाला. खूप छान वाटत. गर्दी पण नव्हती. श्रावणामध्ये सोमवारी गर्दी असते, अशी जास्त नसते. आम्ही श्रावणामध्ये मागच्या वर्षी पण गेलो होतो, पण तेव्हा खूप गर्दी होती. पण आता आहे ना, गर्दी काय एवढी नव्हती. कधी कधी अचानक ठरवलेले प्लॅन्स पण सगळ्यात सुंदर होतात ना. तुम्ही या मंदिरात कधी गेलात का, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. मग येताना ना आम्ही तर महिला आमच्या खेळायला दिसलं होतं. आता सगळे मुलं बघितल्यावर हे काय थांबणारच आहेत का, मग तिला थोडं खेळवलं. मग नंतर आम्ही थोड्याशा फरसन वगैरे घेतलं होतं, ते एन्जॉय केलं. तिथे गार्डन पण झालं आहे, आता तिथं बसलो होतो. येताना मस्त इथं शौर्यवाड्याला जेवण वगैरे केलं. आजच्यासाठी एवढंच. भेटून नेक्स्ट व्हिडिओने. बाय बाय.